बिलकुल अभ्यास झाला अपेक्षा करणं एवढे लेकरं जेव काल तर पेपरला जेवले पण नाही. हो ते बऱ्याच मुली आहेत म्हणून ऍडमिशन घेतलं. जायचा पेपर द्यायचा आमच्या कुटुंबावर किंवा गावावर कारण की जसं म्हणलं ते आल्याशिवाय ते कळत नाही. आज तशी परिस्थिती झाली आल्याशिवाय कळत नाही. यार
सुधीर भाऊ सरपंचाला सुद्धा इथे येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाले. त्या दिवशीच त्यांची ओळख झाली आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे म्हणाले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी ही केली. नाही फॅमिलीला काहीच माहिती नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी त्या 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. ज्या दिवशी घटना झाली का ताई ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं घटन काय घटन आपला कुठं उचलायचे जमून त्या 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठ होता टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले. त्यांना त्यांच्या मागे एक गाडी होती. अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. ह्यांच्या मागे गाडी होती आणि पुढून आधीच उभा राहिले पुढे आरोपी जे होते का पुढे होते. 2 गाड्या होत्या पकडताना त्याची ती गाडी सुटी सोडून देत माणसं ज्यांनी आरोपी पळविले त्यांचे ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली असं कसं ऑफिसमध्ये याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता घेऊन त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी आहे आमच्या गावात शेजारच त्याला काय ऍक्शन नाही घेतलं. आणि पोलिसांच्या हल्ल्यामुळे मर्डर झाला. 6 तारखेला हे सुरवणीला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली त्यांची पण तीच मागणी घटना घडली नसते. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती तर जामीन 9 तारखेला झालं. महाजन नावाचा जो दिवस तरी पण अॅट्रॉसिटी एनसी घेतली. महाजन नावाचा जो अधिकारी आहे त्याच अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला बापवंदळे सोडवला. ती त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात बरोबर काय माहिती का आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलला. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करून अख्खं गाव 200 माणसं होते पोलिसमध्ये 200 माणसं होते. आमची फिर्याद घेतली 6:30 वाजता. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला समजलं फोन आला. आम्ही आमच्यासोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशनमध्ये गेलात. आमची 6 वाजूपर्यंत तक्रार घेतली नाही. तक्रार घेऊन फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे काय भेटणार नाही.
पाचवा व्यक्ती कुठे आहे? मला नाही वाटत ताई आता प्रकरण तिकडच्या भागातलं असेल की ते सापडतच नाही अशा सापडतच नाही कसं संधी माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हटलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार प्रयत्न केलं तर ताई सापडते ना. असं कसं सापडत नाही माणूस? सापडायचं नसेल विमानवाला वापस फिरवतात आणि सापडतो बँकॉकला गेले. असं कसं ती पण सापडत केंद्रीय नाही? मंत्री टू सीएम पर्यंत बँक ते विमान असं परत आणतात. बँकॉक माणूस सापडत नाही. भैया जिवंत नसला आपल्या बॉडीत दाखवा लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या आम्हाला सांगावं लागेल ना ही माणूस तिथं सापडला म्हणून बाबा ही बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच नाही. काय सांगू? काही पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनाच्या काळातले सीडी त्यांचे तपासले ना त्याला गुन्हा नोंद करायला सीडीआर काढा सगळ्यांचे. महाजन पीआय केस राजेश पाटील आणि भुले नावाचा PSI वाशीचा सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी एक पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवलं जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे पार तुमचं राकेश मारेची केस झाली शिनापुरा. जे आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेले. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायचे ना त्यांनी कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता. बॉडीला पैसे नाही त्याला बॉडीला पैसे नव्हते त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. तिथं त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली. त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार ठेवली होती. त्या बाईकच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं बरोबर असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता पण तो अनसक्सेसफुल झाला. सक्सेस व्हायचं कारण गावातल्या गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होती. ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गाववाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. रात्री पण होता. रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आपण हुडकू. फक्त अंत्यविधी करा आपण हुडकू. फोन चालू असताना आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय. ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं झालंय तुम्ही पकडा. ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत तुमचा भाऊ 20 मिनिटांमध्ये घरी पोहोचला. आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी 36 कॉल कधी आणू. म्हणजे तेव्हा ते सांगत होते 20 मिनिटात आणून सोडतो 10 मिनिटात आणून सोडतो. इथपर्यंत आले. आरोपी फोन करायचे फोन करायचा हो फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो 10 मिनिट समजलं की डेट झाला लगेच फोन बंद कर. समजलं म्हणजे त्याला माहित होतं 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पोलिसांनी तो खरं तर आवाजा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले ते कुठल्या कारणासाठी होते तो इलेक्शन फंड होता. ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवण्यासाठी आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं जरी रिफ्युजल आलं रिफ्युजल नंतरही ऑर्डर एक आरोप केला दुसरा त्यांनी त्या खंडीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून की अण्णा म्हणजे असं त्यांनी पण दाखवलं. 2-2.5 तास मार करू हा बघत होता. आम्ही ते तपासला विचारलं ना की ऐकण्यासारखं नाही ते. या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय
त्यात सगळं बोलणार. म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळ्या त्यांनी हे सोडून दिलं. तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून येतो. पण यांच्यात एक आता प्रमुख माझी तरी अशी आहे की वाल्मिकच्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात. जरा बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केस इथं येऊन खंडन मागतात. आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 लाख रुपयाला दिलेले. त्याचा तिथला एक अधिकारी त्यांनी अगोदर उचलून नेला होता. ते मागे एक केस आली. आम्हाला सुद्धा माहित नाही ते, आम्हाला काही संबंध गावकऱ्यांना काय माहिती माहिती नाही. ते आरोपी जेव्हा त्याचा अधिकारी उचलून नेला त्या टायमात त्यांनी खंडणी दिल्या म्हणून त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठं अटकच झाला नाही. ऑफिसमध्ये पण नाही ना त्याला एखादा. आणि ह्यांनी काय केलं, सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले ते कोण डिलीट करतात? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन, आम्हाला काय नाही. आपल्याकडे सगळा डेटा नाही. आम्ही काही सापडला व्हिडिओ काय डिलीट झाल्या. पोलीस प्रशासन कसं काम करतं? कैलास फड त्याचा पोरगा कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे मला नाव नाही माहिती एसपीला. सेम बापू अंधळच्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. हे व्यवस्थित नावं पण 12 दिवस एफआर घेतली नव्हती. जयंत पटेल साहेब त्यावेळेस सभागृहात त्यावेळेस ती एफआर घेतली नव्हती. SP त्यावेळेचे पण त्याचं नाव म्हणलं एफआर घेतलं होतं. तो एकदम सिरियस काय करायचं? मला प्रशासनावर विश्वास नाही राहत. आणि गुडते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय. आम्हाला असं अपेक्षाच नाही न्याय भेटत नाही. लवकर न्याय मिळाला तर हे लेकर कधी कधी शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय मिळाला अवघड ताई असं होऊ शकतं. ह्यांच्या जामीवर तर सुटले ताई, हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला मला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेलं. थोडा त्रास होईल आम्हाला. भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आहे तर बाकी सामान्य लोकांचं त्यांनी कसं करायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील. नाहीतर ते असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झालं तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील. ऐका ताई, आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय मांडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असं, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असते तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते. कोण असेल फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकरं गेल्यावर ह्यांना दिशा तर दाखवा, काही तर झालं असतं. थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता. त्यांना काहीच पडू दिलं नाही. का बरं? माझं कसं लेकरू आहे, सिंगे आणला मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं, ह्यांना काय करायचं, ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का. करताना पण काय वाटलं असं
मला काय वाटत असल, मी त्याची आई असं आईने स्वयंपाक करून ठेवला तर सोमवार मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडा. 5च रिंग वाजले माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच बंद झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं, कुणी म्हणजे कुणाला कुणी कुणीच मदत बिगर कुणी कोणच मदत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी का? नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाले जगणार कसं? मला न्याय तर पाहिजे. तुम्हाला न्याय मी तुमच्यासाठी न्यायच मला लवकर पाहिजे. तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझा लेकरू माझे गाववाले खूप चांगले आहेत. पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडे वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? एक गाडी ज्या पोलीस त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला. तो घरी पाण्याचा ग्लास संतोष PSI रेवता पाटील तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री. त्यांना इथं रूम करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस हे दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं. आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी. त्या सांगतील तुम्हाला अशी काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी म्हणून आम्ही तिला वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे. सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा? काय हो गुन्हातून काय केलं? सरपंच होता अगोदर ह्या होत्या 2 काय घर तर बघा ना, मामाचं घर येत नाही. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरं पाहिजे होते. काय महत्व पाहिजे आईचं? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण म्हणून तर पाहिजे. त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय बिलकुल करावं झोपत लागलं? नाही दादा. बिलकुल धनु खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती. सारखं दादा आता माझे आम्ही मोठी राम लक्ष्मण होते. आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करत तरी काय? कुठपर्यंत पळावं? बटन दिले वंदन काही नव्हतं. आम्ही 15 वर्ष काय कुठंही बघा ताई थोडंसं फूट नाही माझ्या भावामध्ये. काय तपास अधिकारी बोलले की एकही माणूस वाईट बोललं काही नाही. करायला पाहिजे होतं. करायला ना पाहिजे. म्हणायचं ताई असं मी म्हणलं की म्हणायचं आई चोरी आपण असं त्याला जाऊ आणि परिणाम मला तरी जीव काहीच कळना. मला काय करावं मी? ऐका ना मध्ये पण दिसले नाही ते कापूसाठीच थांबल्या. मला ताई मरता पूर्ण माझं
वेळेस त्यांनी पैसे मागले, मला त्यांनी मस्त मस्त पैसे नाही म्हणजे तो एक पदार्थ 2 शब्दाचा त्याची खूप लहान होता जेवण ते एवढं झोपत नाही, खूप अवघड होता. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तर मुलगा किती वाटते. आता थोडं पण येत नाही ना मुलं पण जर मोर्चा म्हणजे गावकरीच फक्त असतात, गावातल्या 4-5 पोलीस कोण असतात ते जिल्ह्याच्या बाहेर गेले सगळ्यांसाठी लिहिले ताई, सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींसाठी फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे. माझं आठवडी कळंब तालुक्यामध्ये आठवडी हो पाहिजे गावामध्ये पाहिजे. आणि ज्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिकरांना सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेले होते ना, ते त्या दिवशी इथं पवार साहेब आले त्या दिवशी अजितदादा आले त्या त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. शिवलिंग मोराळे म्हणून नावाने परत कुठे सगळे सापडले इथून जाताना त्या दिवशी बीड जिल्ह्यातच होते. इथून जाताना सगळे एसपी ठीक आहे बघतो शिवलिंग मोराळे तो पण काय मोकळाच गोष्ट आहे, त्याचं काहीच नाही. आरोपीला काही जणांनी गाडी घेऊन दुसरी व्यक्तीला आले शिवलिंगला आले त्यांना सुद्धा घेऊन त्याला एक नोटीस दिली सोडून दिला आहे. अरे नुसतं साथींचे जात झाला जर तुम्ही बोललं तर त्याला 7 महिने जेल होते. पुण्यात आता पुण्यात गेला तो इथून गेला तर इथून सगळ्या आमच्या लेखून पोलिसांच्या हातीतून गेला, चौसाळीतून गेला, इथून केज होऊन गेला, केज लावतो. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाबा ते इथे शिवलिंग मोराळीतून तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे गाडी चालवली हो बघा ना माझा विश्वासच नाही की सातवा आहे असं तरी गायब होऊ शकतं माणूस. असं कसं होणार या जगामध्ये? आता एवढं मोबाईल, आई वडील, फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग असेल. 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला फरार म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून, आणि फिरायला तो इथे अटक केली नाही त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच नाही त्याच्यावर आणि हे जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9-9, 10-10, 11-11 तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं. पोलिसांच्या समोर सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहे. 3 मर्डर आहे, तरी ते मोकाटच याचा पुन्हा एवढा अभय आहे. काही आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा याला एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत. त्यांचे जे CDR काढा म्हणून आपण एवढं बघतोय तरी CDR तर पाहिजे. तो 7व्याचा तर CDR का नाही? त्याचा नाही या पोलीस यंत्रणेने साथ देते. नाही पण 7वा जो आहे ना त्याचा CDR का नाही काढत? कृष्णा अंधारेचा CDR का नाही करायला लागलं? CDR काढायला पाहिजे. मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर. मला जरी लिहिलं तरी पोलीस येतील. मला एक वाटतं असं की पूर्ण केसचे जे पोलीस असते ना त्या दिवशी मला तर वाटतं तेवढं सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण इतका विश्वास ठेवून म्हणजे असं करतात म्हणल्यावर. आणि
पोलिसांवर काही नाही विश्वास ठेवायचा तर ठेवायचा. ठेवायचा कुणावर? अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतेच कुठे, त्यांनाच यायला पाहिजे होतं ना. त्यांचं काम काय नेमकं? एवढा मोठा झाल्याचा म्हणजे कसं होत आहे कल्पना कुठे करू शकत नाही. एका चांगल्या माणसाच्या असं इतकी त्यांची ओळख होती, पोलीस स्टेशनपर्यंत त्यांनी वाट पाहिली असेल आणि हे इतका विश्वासघात करतील म्हणल्यावर किती अवघड. नाहीतर कधी कधी मध्ये न्याय नाही मिळाला ना, जाऊ दे आपण नाही जगायचं. न्याय जर मिळायचं तर मग आपण सगळे जगण्यात आतच नाही. आणि घटना पण काही अशी झाली आहे दुपारी, ते पण मेन हायवेवर. असं घरातून शेतातून नाही, कुठेच नाही, आणि सोबत तो असताना त्याला पण इतकं वाईट वाटलं ना. यांना सिक्युरिटी आहे ना, ते पण मला सिक्युरिटी आहे. बसने आली नाही गाडी आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसतो. कारण की 2 व्हीलरवर हे 3 जण होते, त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली, त्याने फोन लावला, अण्णा मी येऊ का गावात, गाडीत आहे का जागा? पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडी बसला. आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायला, पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये, मी सरपंच. नंतर तिथून पुढे त्यांनी माझ्या पप्पाला घ्यायचं. मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशन. मग आता आपण जाणार कोणाकडे? आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना, असं झालं. तर पोलीसच याच्यात असतील म्हणून. महाजन जे आहेत मॅडम, मेन गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला आज याच पोलीस स्टेशन महाजनच्या विरुद्ध ना आपण फिर्याद दिलेली आहे. ते राजेश सोनवणे फिर्यादी आहेत आपण त्याचं 90 दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर आपण जर फोन केला तर ते अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल. ते आपण लक्षात कारण त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मात्र येत आहे. हा मग हे मुख्यमंत्रीच वाचवले. आणि अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती. नको तिथल्या पोलिसांची डायरेक्ट त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पोलीस स्टेशन केसलाच नको, त्याचा उपयोग केला पैशामुळेच केला असेल. नाही, पैशाच्या जीवावरच ते का पैसे खातील का? अन्न खात नव्हते का? नोटाच कागदच खाते. आणि त्यांचं एक म्हणणे अश्विनीचं त्या म्हणला, मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं नसतं. माझं म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला. मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत. माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना, आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं, अगं घरी मारायचं, असं गपचिप का म्हणणं घ्यायचं त्यांनी. आणि हा बीच नव्हता, त्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी अर्ध्या रात्री बेरात्री कधी पण यायचं नसतं. राजकीय पदावर असताना सगळ्या पक्षावर एवढे चांगले सवाल काही नाही. निवडणूक झाली की दुसऱ्या कमिटीचे पण टीव्ही परिस्थिती बिलकुल नाही. कमिटी ना, बूथच्या अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नाही काय, म्हणजे ऍक्च्युअली 1:30 वाजता अश्विनीचा मी पण फोन केला नाही. मी फोन म्हणजे तुम्ही घरी वाट बघत आहे 5 वाजता फोन केला. म्हटलं कधी येणार, तर 5च रिंग वाजले. कुणाचा फोन किती वेळ, एक रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलला आणि नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ. मग लगेच मी धनूला केला, अरे धनू दादाचा फोन स्विच ऑफ झाला म्हटलं. तुम्ही जेवायला वाट बघताय सोडायला. तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा. ते म्हणला मी दादाला बघतोय, तरी मी वरण फोडणी टाकलं, कुकर लावलं, गवारी निवडत होते बघा, पिठाचे गवारी मनात कसं येईल ना कोणाच्या, आपण आपलं वाट बघतो. एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही झालं ताईचं कुणासोबतच विषय, भांडण्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय म्हणून त्याला भीती वाटत नव्हती. आणि ते सतत म्हणायचे प्रत्येकाचं चांगलं केलं, माझं कशाला कोण वाईट. अहो सन्मुक्ती सुद्धा ताई किती केली त्यांनी, 40 पुरस्कार मिळाले. ते पोलीस शेवटला गावासाठी उत्कृष्ट सरपंच, एकदम नॉन करप्टेड. अजून काय आणि झाडं लावलेले बघा वाटते काय कलर झाडाला दिलेला बघा वाटते.
मागचेच आहेत सगळे म्हणजे मामाचं गाव मी माहेरी माझे चला ना तुम्ही या. तुम्हाला शब्द देते तुम्ही जबाबदारी माझी मी शब्द देते माझी मुलगी मी तुम्हाला शब्द देते माझा शब्द आहे मी तुमच्या तुमची सगळी लढाई तुमची काल मी येणार होते ना काल रात्रीच मला अस्वस्थ होत होतं काय दाखवणार मी काय काय कसं भेटणार ऐकून गेलो त्यांचं मन हलकं करू किती रडणार होत 3 महिने होत आता तुमचं मी तुम्हाला माझी कमिटमेंट आहे मी इतके दिवस शांत बसते तर म्हटलं सगळे पुरुष करतायत आपण बघूया आपल्याला याच्यात राजकारण आणायचं नाही आपण आपल्याला कुटुंबाला न्याय हवा असं कसं मनमानी मी कसं चालतं आज यांच्या करार झाले म्हणजे दुसऱ्या कोणाच्या वेळेला महाराष्ट्रात असं करून येऊन देणार नाही तुम्हाला शब्द माझा शब्द येतो काय होईल रमायला थोडं मन रमेल बाकी काहीच नाही थोडा वेळ लागेल थोडा नाही पण थोडंसं पण मला वाटतं न्याय मिळालं की थोडंसं हळूहळू मुलं बाहेर पडतील थोडंसं आईला जरा तीळ मात्र समाधान वाटतं प्रोटेक्शन पोलीस चौकी नाही ह्या फॅमिलीला पहिलं करू ना यांचा तर पोलिसांवर विश्वासच नाही विश्वास मी जाताना मी तुम्हाला नमस्कार चला घरामध्ये थोडं आम्ही त्याला भेटते भावांना तुमच्या गावकऱ्यांना